जय शिवराय. बऱ्याच दिवसापासून तुमच्या सगळ्यांशी बोलायचं होतं. कन्नड सोयगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणामध्ये अनेक ठिकाणी सार्वजनिक प्रश्नांची वावटळं उठली आहेत. अगदी पिशोरच्या अंजना नदीवरती जे काही कन्स्ट्रक्शन झालंय तिथून ते शिवडा टाकळीच्या धरणाच्या पाण्याच्या संदर्भामध्ये समन्वयाने चर्चा न करता काही धोरणं अवलंबिल्या गेल्यामुळे असो, मध्यंतरीच्या काळात आमदार महोदयांचं जे भाषण झालं त्याच्यामध्ये सोयगाव तालुक्याचा उल्लेख रस्त्याच्या संदर्भात झाला नाही तो असो, आणि असे अनेक प्रश्न अत्यंत उग्र रूप धारण केल्याचं सातत्याने आता पुढे येत आहे. या निमित्ताने मला एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की आता आपल्याला सगळ्यांना थोडासा धीर धरावा लागणार आहे. एक प्रकारे जागतिकच आपण म्हणू शकतो की एक सांडबैल प्रत्येक देशामध्ये धुमाकूळ घालतोय, आणि आता परिस्थिती आता अशी झाली आहे की आपल्याला विकासाकडे किंवा पुढे जाण्याच्या ऐवजी आपलं अस्तित्व टिकवता येईल का असा कुठेतरी प्रश्न निर्माण झालाय किंवा कसं, अशी साधारण शंका यायला लागली. म्हणून मी एकच तुम्हाला सगळ्यांना सांगेन की स्वतःला सावरा, धीर धरा, आणि येणाऱ्या काळामध्ये खरं म्हणजे आपण सगळेजण खूपच नशीबवान आहोत, कारण की कैलासवासी रायबांजी जाधव साहेबांचा जन्म या मतदारसंघात झाला. कारण ते नसते आणि त्यांचे जे काही पाठीराखे होते ते जर खंबीर नसते आणि त्यांनी आमदार केलं नसतं तर आपल्याकडे धरणं पाझर तलाव इतक्या मोठ्या प्रमाणात झाली नसती जितक्या मोठ्या प्रमाणात आज कन्नड सोयगावमध्ये आपण बघतोय. आणि म्हणून त्या धरण पाझर तलावात जे पाणी आहे त्याच्यावरती आपण आपला उदरनिर्वाह अगदी अलगदरित्या करू शकतो. आपण नशीबवान आहोत. गंगापूर वैजापूर तितका नशीबवान नाहीये. पैठणमध्ये एवढं मोठं धरण आहे ते नशीबवान नाहीये, आपण आहोत. त्यामुळे मला असं वाटतं ना, आपण खूप समाधानी जगलं पाहिजे आणि जास्त आता अपेक्षा करण्याच्या बाबतीत आपण थोडंसं स्वतःला सावरलं पाहिजे. होय, हे मीच बोलतोय, कारण जागतिक परिस्थिती मी बघतोय. ती जी परिस्थिती आहे, देशाची जी परिस्थिती आहे, राज्याची परिस्थिती आहे, काय आहे, हा जो सगळा सावळा गोंधळ चाललाय, हा सगळा गोंधळ एका विशिष्ट दिशेचा गोंधळ आहे. आणि म्हणून आपण स्वतःला सावरलं पाहिजे असं मला वाटतंय. जेवढं काही करता येऊ शकत असेल ते निश्चितच करण्याच्या संबंधातली भूमिका घेता येऊ शकेल. मात्र अगदी सगळंच मला हवंय असं जर आपण म्हणायला गेलो तर याला कुठेतरी आता पाबंद्या लागलेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आपण नशीबवान आहोत की आपल्या मतदारसंघामध्ये पाणी आहे, आणि पाणी असल्यामुळे आपल्याला शेती उत्तम पद्धतीने करता येते. ती शेती आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने जीवन जगण्यासाठी अत्यंत उपयोगाची आहे. आणि म्हणून लग्नांमध्ये सुद्धा आजकाल मी म्हणतो की शेतकऱ्यांच्या मुलांनाच देणं शिका. आणि म्हणून ठेविले आनंदी तैसेचे राहावे, चित्त असू द्यावे समाधानी, हे जे अध्यात्मात शब्द वापरलेला आहे, मला असं वाटतं की सध्या ती वेळ आपल्या सगळ्यांवरच आहे.